मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। चोपडी जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रशांत वलेकर यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। जनतेच्या प्रश्नांना तत्काळ प्रतिसाद देणारे एक फोन प्रॉब्लेम सॉल्व या कार्यपद्धतीमुळे प्रशांत वलेकर हे नागरिकांमध्ये विश्वासाचं नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत। गेल्या काळात गटातील अनेक छोट्या मोठ्या समस्या त्यांनी एका फोनवर सोडवल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे। पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज, आरोग्य व मूलभूत सुविधा यांसारख्या प्रश्नांवर त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला असून प्रशासनाशी समन्वय साधत कामं मार्गी लावली आहेत। चोपडी गटात दीर्घकाळ रखडलेली विकास कामं पूर्ण करण्याचा ठाम निर्धार प्रशांत वलेकर यांनी व्यक्त केलाय। जनतेचा विश्वास हाच माझा खरा भांडवल आहे। रखडलेली कामं पूर्ण करून गटाचा सर्वांगीण विकास साधणं हेच माझं ध्येय आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे चोपडी जिल्हा परिषद गटात भाजपच्या संघटनात्मक ताकदीला बळ मिळालं असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। विकास, पारदर्शकता आणि तत्काळ सेवा या त्रिसूत्रीवर प्रशांत वलेकर यांची निवडणूक लक्ष केंद्रित राहणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे। आज चोपडी जिल्हा परिषद गटासाठी मी प्रशांत भाऊ वलेकर भारतीय जनता पार्टीकडून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे। मी गेले कित्येक वर्ष चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये लोकांच्या जनसेवेचं माझं काम चालू आहे। लोकांचे कोणते एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही योजना मी माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये राबवली आहे। भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विजयकुमार मोरे साहेब, मी ज्यांच्या छत्रसेवेखाली काम करतो, माझे नेते आदरणीय बाळासाहेब एरंडे मालक, या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय चेतनसिंह केदार साहेब, आमच्या मंडलाचे तालुका अध्यक्ष हिप्परकर साहेब, या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक दिवस मी चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये लोकांच्या समस्या आणि विकास निधी आणि जिथं विकास निधी आला नाही तिथं मी स्वखर्चातून कामं, रस्ते, लाईट, पाणी यावरती काम केलेलं आहे आणि या जनतेच्या आशीर्वादापोटी मी माझं नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे। तुमचा विकास आराखडा काय असणार आहे पुढे निवडून आल्यानंतर? माझा विकास आराखडा आहे गटामध्ये रखडलेला विकास, गटामध्ये असणारी रस्त्यांची अडचण, विविध प्रकारे होत असणारा पाण्याचा नागरिकांना त्रास, लोकांच्या मूलभूत गरजा पहिल्यांदा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। आता युती कोणासोबत आहे तुमच्या पक्ष? आता युती आघाडीची चर्चा ही आमचे वरिष्ठ नेते करतायत। तो विषय माझ्या लेवलचा नाही। मला पक्षानं सांगितले की बाबा आपण आपलं नामनिर्देशन पत्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दाखल करा। एबी फॉर्म पार्टीनं कुणालाच दिलेला नाही। ज्यावेळेस पार्टी देईल त्यावेळेस आम्ही सोडणार आहोत। जनतेला काय आव्हान काय करतात तुमच्या गटातील? मी माझ्या जनतेला गटातल्या आव्हान करतो की तुमचा 5 वर्ष सालगडी म्हणून सेवा करेल, मला एक संधी दिली तर त्याचं सोनं करेल।